नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन माझा मान सन्मान केला। असंच आजची परिस्थिती आपल्याला आता वेगळी आहे। जसं सर्वांच्या मते की आपला उमेदवार हे बाबासाहेब आहेत आणि चिन्ह हत्ती आहे, हेच बघून आपल्याला काम करायचं आहे। आज बहुजन समाज पार्टी औरंगाबाद लोकसभेच्या वतीनं कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली। लोकसभेमध्ये असलेल्या उमेदवाराची विजयाच्या शिखरावर कसं जाईल याचं नियोजन बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये जो लोकसभेची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचा विजय होत आहे आणि त्याचं नियोजन आम्ही आज इथं विधानसभेचे सर्व कार्यकर्ते, जिल्ह्यातील सर्व नेते, कार्यकर्ते, मित्रपरिवारचे सगळे लोक बोलून आम्ही याचं नियोजन केले। त्या नियोजनामध्ये आम्ही विधानसभेवाईज प्रत्येकी विधानसभेमध्ये मोठे स्टार प्रचारक, जिल्ह्यातील विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून 20 मिटिंगा आम्ही घेणार आहोत। पक्षाच्या पक्षाकडे 20 गाड्या आहेत, पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे, कार्यकर्त्याकडे। त्या गाड्या घेऊन आम्ही प्रचार आणि प्रसार करणार आहोत। पक्षाचे स्टार प्रचारक आणि पक्षाचे, जिल्ह्याचे, राज्याचे नेते या लोकसभेमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद लोकसभेमध्ये प्रचाराला येणार आहेत। त्याचं आमचे नियोजन चालू आहे। आजच्या बैठकीत हे ठरलेलं आहे। सचिन भाऊ, एक प्रश्न असा होता का तुमचा जो उमेदवार आहे तो त्यांची स्वतःची संघटना आहे भारतीय दलित पॅंथर, ती संघटना बरखास्त करून त्यांनी BSPमध्ये प्रवेश केला का? आणि निष्ठावंत सोडून तुम्ही सदस्य नसलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी कशी दिली? पहिल्यांदा तर बहुजन समाज पार्टीचा नियमच असतो की बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता हा सक्षम नसतो निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी। ज्याचा समाजाचा, एखाद्या विविध समाजातला माणूस कधी, दुसऱ्या पक्षातला, संघटनेतला माणूस कधी मजबूत, ज्याच्याकडे वेळ, पैसा, बुद्धी आहे, त्याची स्वतःची टीम आहे आणि बहुजन समाज पार्टीची टीम आणि त्यांची स्वतंत्र वेगळी टीम, या दोघांची मिळून बसपाची पक्षाची ताकद वाढेल यासाठी बसपा अनेक वेळेस बाहेरचा उमेदवार देत असते। म्हणून बसपावर अनेक वेळेस आरोप होत असतात की बाहेरचे उमेदवार का दिले गेले। बसपा यासाठी बाहेरचा उमेदवार देत असते कारण की बसपाची स्वतःची पाहिजे तेवढी कार्यकर्त्याची सक्षमतेनं ताकद नाही म्हणून। आणि दुसरा प्रश्न तुमचा असा की ते एका विविध संघटनेचे आहेत, तर बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे। त्यांचं स्वतःचं संघटन ते विलीन केलेलं आहे त्यांनी सदस्यत्व घेऊनच बहुजन समाज पार्टीनं त्यांना तिकीट दिलेलं आहे बहीण महायुतीच्या प्रदेशाध्यक्षाच्या आदेशानं। BSP पक्ष म्हटलं तर केडर बेस पक्ष आहे, कारण की आपण जर पाहिलं पण सध्या ह्या चर्चेचं नाव आहे, कारण की आजूबाजू जुने लोक बघितले तर BSPमध्ये हत्तीवरच ते बटन दाबत करतात। मात्र महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये फार बिकट परिस्थिती तुमची बघायला मिळते। तुम्ही निवडणूक लढताय म्हणजे ती लोकसभेची बहुजन समाज पार्टी ही देशभरातील संपूर्ण लोकसभेवर निवडणूक लढत आहे आणि बहुजन समाज पार्टी तुम्ही कधी बघितली वाईट परिस्थितीत तुम्हाला असं वाटतंय कारण की मीडियापर्यंत आम्ही लोक पोहोचत नाही, परंतु आमचं ग्रासरूटला संघटन आहे, आमचं काम आहे आणि या शहरामध्ये आमचे 5-5 नगरसेवक राहिलेले आहेत। मतदार राजा आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विजयाच्या शिखरावर आम्ही राहू याचं संपूर्ण नियोजन आज आम्ही करतो। काय कशा पद्धतीने तुम्ही एवढं विश्वास व्यक्त करताय, पण नेमकं कसं तुमचं गणित राहणार? आमचं गणित असं आहे की शिवसेना ज्या मतावर दावा करते हिंदू मतावर, त्या हिंदू मताचं 3 उमेदवार स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांचं मताचं ध्रुवीकरण झालेलं आहे। MIM मुस्लिम समाजावर दावा करते, त्या मताचं 3 उमेदवार असल्यामुळे त्यांचं मताचं ध्रुवीकरण झालेलं आहे। बहुजन समाज पार्टी SC ST OBCच्या मतावर दावा करते आणि बहुजन समाज पार्टीचा यावेळेस SC कॅन्डिडेट असल्यामुळे निश्चितच एकतर्फी मतदान चालणार आहोत आणि आम्ही विजयाच्या शिखरावर सरळ जाणार आहोत। वंचित बहुजन आघाडी आणि MIMचा पण उमेदवार मैदानात आहे, त्याबद्दल काय सांगा? वंचित बहुजन आघाडीचा आणि MIMच्या लोकांवरला समाजाचा विश्वास उठलेला आहे। मागच्या टायमाला लोकसभेला त्यांना 40 लाख मतदान झाले, 3च महिन्यामध्ये विधानसभेमध्ये त्यांना लगेच ते 20 लाखावर आले। आता तुम्हालाच दिसेल पुढची परिस्थिती काय होणार आहे, कारण की त्यांचं स्वतः एका ठिकाणी सुद्धा त्यांना चिन्ह मिळालेलं नाही आहे, म्हणून निवडणूक आयोगातसुद्धा त्यांची दखल नाही आहे आणि त्याची कुठं दखल घेतली जात नाही आहे आणि समाजही त्यांची दखल घेणार नाही। यावेळेस राष्ट्रीय पार्टी एकमेव बहुजन समाज पार्टी औरंगाबाद शहरामध्ये निळा झेंडा हाती निशाणीवर निवडणूक लढतो। आपण जर देशभरात इंडिया आघाडीसुद्धा आहे, मायावती असतील आणि तुम्ही स्थानिक लेवलला सुद्धा म्हणजे महाविकास आघाडी, महायुती पण आहे, तुम्ही जर तो म्हणजे युती जाण्याचा प्रयत्न का केला नाही? महाविकास आघाडी किंवा महायुती असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला सत्ताधारी बनायचे, आम्हाला दुसऱ्याला सत्ताधारी बनवायचं नाही। वारंवार आमच्या मताचा वापर करून विविध पक्ष संघटनेतले लोक
पदावर जातात आणि सत्ता भोगतात. आम्ही कधी सत्ताधारी बनलो पाहिजे. त्यांनी बहीण मायावतीचा चेहरा पुढं करायला पाहिजे होता राष्ट्रीय लेवलवर. निश्चितच आपण बहीण मायावतीने त्यांचा विचार केला असता. बहीण मायावतीचा चेहरा न पुढं करता देशाचा 3 नंबरचा नॅशनल पक्ष आहे ते विचारात न घेता कधी विचार करत असताना आमची ताकद आम्ही देशभर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रचारासाठी काही राष्ट्रीय नेत्यांची काही सभा वगैरे होणार आहे का शहरात? निश्चितच राष्ट्रीय लेवलवर आमचं बहीण मायावतीसोबत बोलणं चालू आहे. राज्याचे जे कोर कमिटीचे लोक आहेत ते संपूर्ण या परिसरात प्रचाराला येणार आहेत. 2 ते 3 दिवस प्रदेशाध्यक्ष तिथं ठाण मांडून बसणार आहोत आणि आमची संपूर्ण टीम या जिल्ह्याची आणि राज्याची काही स्टार प्रचारकसुद्धा इथं प्रचाराला येणार. काय मुद्दे असणार आहे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये तुमचे? SC ST OBCवर आतापर्यंत झालेला काँग्रेसपासून अन्याय आणि SC ST OBCमध्येच पिछड्या वर्गावर जो झालेला BJPच्या सरकारमध्ये अन्याय, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही समाजाला न्याय देण्याची प्रक्रियामध्ये राहणार. कसा अन्याय म्हणतात? पंतप्रधान OBC आहे. हो, पंतप्रधान OBC आहे, पण OBCचं जे आरक्षण होतं शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण BJPच्या सरकारमध्ये काढलं गेलं. मग हा अन्याय नाही का? आठवले साहेबांना सोबत घेतलेलं आहे. निश्चितच आठवले आठवले साहेब समाजाला अन्याय म्हणता येईल कसं म्हणता येईल? नाही, आठवले साहेब हा समाजाचा प्रतिनिधी नाही ना. एखाद्या व्यक्तीला तुम्ही समाजाचं प्रतिनिधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये सगळ्यात शिकले, पण त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं ना मी शिकलो म्हणून तुम्ही सगळे शिका असं सांगितलं ना. एकटा माणूस सुधारला म्हणून समाजाचा विकास होणार नाही ना. प्रचारासाठी आता थोडे दिवस राहिले, कसा प्रचार राहील तुमचा? कधीपासून सुरू होतो? प्रचार आजपासूनच सुरू झालेला आहे, कारण की प्रचाराची नारळ फोडलेलं आहोत आम्ही. इथं जिल्ह्याचे राज्याचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं बसलेलो आहोत स्टार प्रचारक म्हणून, आणि आजपासूनच नारळ फोडून आम्ही कार्यकर्त्याला आदेशित करत आहोत की संपूर्ण लोकांनी आजपासून आपल्या वाडी तांडी खेड्यापाड्या वस्तीमध्ये आपल्या शेजारी पाजारी सर्व लोकांना मिटिंग लावून कॉल करून सर्व प्रचार सुरू करावा असं आदेशित केलं. समोर बघितलं आपण तर एवढे बलाढ्य पक्ष आहे, कारण की यांनी महायुती करण्यात आलेली आहे कुठेतरी, आणि इकडे महाविकास आघाडी आहे. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे एकीकडे दुसरं जे माझे खासदार आले त्या जलीलसुद्धा आहेत, 4 वेळेस खासदार खैरे आहेत, हे म्हणजे एवढे बलाढ्य पक्ष असताना तुम्ही कशी ताक धरणार तिकडे? मला असं वाटतंय लोकमत वर्तमानपत्र हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वर्तमानपत्र आहे, आणि त्यानं स्वतःच जाहीर केलं आहे की एकमेव बलाढ्य पक्ष, एकमेव राष्ट्रीय पक्ष ते कोण आहे तर बहुजन समाज पार्टी या रणांगणात आहे. मला ते बलाढ्य वाटत नाही, ते तुम्हाला वाटतं? मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मतदाराला हे आवाहन करणार आहे की उमेदवार आणि कार्यकर्ते 20 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. मी या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून असे आवाहन करतो की बहुजन समाज पार्टी बाबा का हाती आया है और BSP ने लाया है. कांशीरामजी बाबासाहेबांचा नारा होता, कांशीरामजीचा आणि बसपाचा हा नारा होता. म्हणून मी पब्लिकला, कार्यकर्त्यांना, समाज बांधवांना अशी विनंती करतो की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, कधी कमी जास्त पोहोचू शकतो, कार्यकर्ते पोहोचल न पोहोचल, पण तुम्ही उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि हाती चिन्ह बाबासाहेबांचं आहे, आणि ज्यावेळेस आमचे पूर्वज बाबासाहेबांना मतदान करू शकले नाही, आज बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव आपण फेडली पाहिजे. म्हणून सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना, समाज बांधवांना विनंती आहे की ह्या वेळेस बाबासाहेबांच्या हत्तीवर मतदान करावं.